तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर एखाद्या शाळेमध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये जॉब करण्यासाठी डिग्री डिप्लोमा घेतला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण 14,000च्या वर जागा भरल्या जाणार आहेत. याच्यामध्ये केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS आणि NVS म्हणजेच नवोदय विद्यालय समितीमध्ये तब्बल 14,000च्या वर जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये असिस्टंट कमिशनरची 8 पदं, प्रिन्सिपलची 134 पदं, व्हाईस प्रिन्सिपलची 58 पदं, पदव्युत्तर शिक्षक अर्थात PGTची 1465 पदं, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक अर्थात TGTची 2794 पदं, लायब्ररियनची 147 पदं, प्राथमिक शिक्षकाची 3365 पदं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची 12 पदं, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्स ऑफिसरची 5 पदं, असिस्टंट इंजिनियरची 2 पदं, त्याच्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसरची 74 पदं, ज्युनियर ट्रान्सलेटर म्हणून 8 पदं, सिनियर सेक्रेटेरिएट असिस्टंटची 280 पदं, ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंटची 714 पदं, स्टेनो ग्रेड 1ची 13, स्टेनो ग्रेड 2ची 57 अशी एकूण KVS मध्ये 9,126 पदं भरली जाणार आहेत. आता आपण दुसरी म्हणजे NVSची पदं बघितली तर याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून 9 पदं, प्रिन्सिपल 93, पदव्युत्तर शिक्षक PGT 1513, पदव्युत्तर शिक्षक PGT 18, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक 2,978, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक थर्ड लँग्वेजचे 443, ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंटची 46, ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंटची 552, लॅब अटेंडंटची 165, मल्टीटास्किंग स्टाफ 24 असे NVSचे एकूण 5,841 आणि टोटल भरती ग्रँड टोटल आपण केली तर 14,967 पदं भरली जाणार आहेत. आता यासाठी पात्रता काय लागणार आहे तर शैक्षणिक पात्रता त्या पदानुसार आहे. त्यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात बघावी लागेल आणि वयाची अट सुद्धा त्या पदानुसार वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला मूळ जाहिरात ही बघून घ्यावी लागेल. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आधी 4 डिसेंबर होती, पण त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 11 डिसेंबर 2025 रात्री 11:50 तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी वेबसाईट आहे examinationservices.nic.in. याच्यावर लगेचच जाऊन अप्लाय करा आणि जे कोणी यासाठी पात्र असतील, ज्यांना कोणाला या जॉबची गरज असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.